नमस्कार मित्रांनो, मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्याचा दावा करणाऱ्या ठाकरे बंधूंच्या युतीत महिनाभरातच मिठाचा खडा पडलाय। कल्याण डोंबिवलीत मनसेनं थेट ठाकरेंचे विरोधक शिंदे सोबत घरोबा केला आणि तिथूनच ठिणगी पडली। ठाकरे सेनेनं मनसेच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया देत थेट शिवतीर्थ गाठलं। मात्र राज ठाकरेंनाही कल्याण डोंबिवलीतील भूमिका मान्य नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे। हे असं असलं तरी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेसोबत जाण्याचा प्लॅन राज ठाकरेंनीच ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीये। राज ठाकरेंनी राजू पाटलांसह मुंबईच्या नेत्यांवर नगरसेवकांची मनं वळवण्याची जबाबदारी दिली होती। त्यानंतर राज ठाकरेंच्या आदेशानंतरच रविवारी नगरसेवकांची भेट घेत शिंदे सेनेला पाठिंबा देण्याबाबत समजूत काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर दुसरीकडे संजय राऊतांनी भाजपसोबत युतीचे संकेत दिले आहे। तर नांदगावकरांनी मुंबईत काहीही घडू शकतं असं सूचक वक्तव्य देखील केलं आहे। कल्याण डोंबिवलीत मनसेला सोबत घेत शिंदेंनी सत्तेचा मार्ग मोकळा केलाय, तर मुंबईत बार्गेनिंग पॉवर वाढवण्याची रणनीती आखलीये। त्यामुळे भाजपवर टीका करताना राज ठाकरेंनी मुंबईचं अदानी स्थान होऊ देऊ नका असं आवाहन केलं होतं। मात्र त्यानंतरही मनसेनं शिंदेंना साथ दिल्यानं मुंबईत उद्धव ठाकरे भाजपला साथ देऊन मनसेला शह देणार का आणि त्यातून एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेले ठाकरेंची युतीही आता तुटणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।